खरंच त्यामुळे नाही तर टोटल गाडी अख्खी त्याच्या खाली आश्चर्य आहे. खरं तर बघा, नशीब बलवत्तर असल्यावरती काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे. गाडी कोणाची म्हणजे काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती, असं या प्रवासाच्या बाबतीमध्ये झालंय. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं असेल की एखादा ओंडका काय चमत्कार करू शकतो. हा शेजारचा लाकडाचा मोठा ओंडका आहे. या गाडीवरती प्रचंड लोड आहे आणि वॅगनार आहे, साधी वॅगनार, आणि गाडी पूर्णपणे चेपलेली आहे. पण आतल्या माणसाला काही झालं नाही. का झालं नाही तर हा ओंडका म्हणजे ज्या स्पॉटला आले, ओंडका थांबल्यामुळं गाडी पूर्णपणाने ओंडक्याने त्या ठिकाणी अडकवलेली आहे आणि माणूस सुरक्षित त्या ठिकाणी राहिलेला आहे. नशीब म्हणजे काय, परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे काय, नशीब बलवत्तर म्हणजे काय. काळ आली होती परंतु वेळ आला नाही. अशा प्रकारची परिस्थिती या वाकी बुद्रुकला झालेल्या भीषण ऍक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे नक्कीच त्या माणसानं परमेश्वराचे मानवी तेवढे आभार थोडे आहे. आणि प्रचंड भीषण परिस्थिती असताना साधं खरचटलं देखील त्याला नाही. म्हणजे बघा, आज चमत्कार हा म्हणावा लागेल या माणसाच्या आयुष्यातला. परमेश्वराचा चमत्कार आहे. आणि एक ओंडका काय करू शकतो, एका ओंडक्याने त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललंय. एक घटना, एक गोष्ट आयुष्य कसं बदलू शकते याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे. परमेश्वराचा आशीर्वाद कुठली जीवन झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी खऱ्या अर्थाने या रस्त्याने प्रवास करताना सावधानतेने त्या ठिकाणी केला पाहिजे. तर आजचा प्रसंग मात्र हा काळ आणि वेळेला मात देणार आहे आणि काळ वेळेवरती खऱ्या अर्थानं विजय त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि हा माणूस त्या ठिकाणी सुखरूपपणानं वाचलेला आहे. या ओंडक्याची लिमया आणि या ओंडक्याची किमया फार मोठी आहे. एखादी गोष्ट आयुष्यामध्ये काय करू शकते हा चमत्कार खरं तर हा या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं, नियतीच्या चमत्कारानं हा चमत्कार या ठिकाणी घेतलेला आहे. दैवानं माणसाला काही झालेलं नाही, परंतु अपघाताची तीव्रता ही प्रचंड मोठी आहे आणि भीषण त्या ठिकाणी.